प्रगतीच्या वाटेवर प्रत्येक बालक यशस्वी पाठवून घे ना. हे दीपक पाटील, दीपक दादा समोर. मैदान आपला आहे का? नाही सर, हे ICLचं आहे नाही आपल्या इथे डेब्रिज काढावा सांगा ना. समथिंग इज एज्युकेशन डिपार्टमेंटला नोटीस द्यायला सांगा मॅडम. आपण मॅडम उपमहापौर दशरथजी मोहन साहेब या विद्यमानांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. चिमुकल्या पावलांनी आज शिक्षणाच्या वाटेवर टाकले पहिले पाऊल. चिमुकल्या पावलांनी आज शिक्षणाच्या वाटेवर टाकले पहिले पाऊल. गुलाब पुष्प देऊन करूया स्वागत. उज्ज्वल भविष्याची ही सुंदर चाहूल. उज्ज्वल भविष्याची सुंदर चाहूल. दीदी इकडे बघ दीदी. सन्माननीय वनमंत्री आदरणीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शैक्षणिक दादा समोर दादा. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात येत आहे. पहिला देऊ दे, नंतर बँकेवरती बसून आपण. चॉकलेट नीचे वाटवला का रे? हे जा बाळा, अरे ते फुलं आहेत का? सर थोडा मागे तिकडे बघ, तिकडे मापर मापर. ये बघ पुढे 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 पुढे. यस सर. थोडा मागे घेऊ. दादा, आज शाळेचा पहिला दिवस होता आणि आपण देखील उपस्थित राहिलात, त्याबद्दल हे बघा, आज 15 जून आज सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करावं शाळेमध्ये. वाड्या वस्त्यांपासून ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि ज्यांना मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा आज जिथे शक्य असेल तिथे मंत्री महोदय, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती प्रत्येकाने कुठे ना कुठे जावं आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करावं असं निश्चित शासनाच्या म्हणजे आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांनी तसं आव्हान केलेलं आहे. आणि त्या आव्हानानुसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांचं अतिशय आपुलकीने स्वागत झालेलं आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी, शिक्षणाचा जो प्रवास आहे हा कंटाळवाणा न व्हावा याकरता शिक्षक वर्गाने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे. त्याकरता महापालिकेचे महापौर, उपमहापौर आणि सर्वच घटक यांनी दिलेल्या सूचना
माननीय आयुक्तांनी दिलेल्या सूचना हुकूम त्या ठिकाणी पाळल्या गेलेत आणि त्याचं स्वरूप अतिशय सुंदर वातावरणामध्ये झालेलं आहे. आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आता मोफत प्रवास होणार आहे अशी मोठी घोषणा देखील आपण केलेली आहे त्याबाबत काय? आणि बाब अशी की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना गणवेशपासून त्यांची मेडिकल चेकअपपर्यंत आहार भत्ता किंवा आहार दिला जातो. तर का अशा बाबतीमध्ये मग विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पैसे का द्यावे लागावे? त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना काय पैसे द्यावे लागतात? आणि म्हणून महानगरपालिकेचे शिक्षक विद्यार्थी यांना NMTमधून विनामूल्य प्रवास करता यावा अशा सूचना मी दिलेल्या. त्याने त्या निश्चित ती सूचना मान्य होऊन तशा प्रकारचा प्रवास होईल. दादा इंग्रजी माध्यम नर्सरीपासून चालू केलं यावर किती फायदे? हे बघा बाब असे की इंग्रजीचं आम्हाला काय तेवढं काय म्हणजे प्रेम आहे असं काय बाब नाही आहे, परंतु व्यवहाराची भाषा ही इंग्रजी झालेली आहे. मराठी भाषा ही आपली सर्वांची स्वाभिमानाची आणि आत्मीयतेची भाषा आहे. किंबहुना मी माननीय महापौरांना सांगितलं सभागृहात ठराव पारित करून घ्या, या शहरामध्ये अन्य कुठल्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या वर्णाच्या भाषेच्या शाळा असतील त्या ठिकाणी मराठी सक्तीचीच केली पाहिजे. आणि जी संस्था मराठी शिकवणार नाही त्या संस्थेचं संपूर्ण असलेलं महापालिकेचं सहकार्य डिस्कनेक्ट करून टाका. म्हणजे आपल्याला दुसऱ्यावर लादण्याची इच्छा नाही आहे, परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक घटकाला मराठी आलीच पाहिजे, वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. आणि एकूणच इंग्रजी माध्यमातून नर्सरीचं महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये नर्सरीचं आपण ज्याला नर्सरीचं वर्ग सुरू केलेला आहे. ही सुरुवात झालेली आहे. भविष्यकालामध्ये MA MSc MEd होईपर्यंत म्हणजे MCOM होईपर्यंत ते शिक्षण महानगरपालिकेतून फुकट दिलं जाईल असा माझा विश्वास आहे. थँक्यू.